गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2025 अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या 14 वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलुंगड या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलुंगड आश्रमशाळेतील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात एकहाती विजय मिळवत दिमाखात विभाग स्तरावर झेप घेतली आहे। नाशिकच्या मीनाताई ठाकरे स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील खो खो संघांनी सहभाग घेतला होता। या संघातून अलुंगड संघ विजेता ठरलाय। अंतिम सामन्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी संघाने सुरगाणा तालुक्याच्या अलुंगड संघाचे 4 गडी बाद केले। उत्तरादाखल अलुंगड संघाने मात्र जोरदार आक्रमक करत मुरंबी संघाचे 14 गडी बाद करून मोठी आघाडी घेतली। दुसऱ्या डावात अलुंगड संघाचे फक्त 5 गडी बाद झाले, त्यामुळे अलुंगड संघाने हा सामना 1 डाव आणि 5 गुणांनी सहज जिंकलाय। विजय संघातील विवेक वाघमारे, निलेश धूम, जितेंद्र खांडवी, प्रकाश धूम, महेंद्र गायकवाड, सुरेश गारे, प्रकाश गोतुर्णे यांनी उत्कृष्ट आक्रमण व उत्कृष्ट बचाव करून उपस्थित क्रीडा रसिकांची व खेळप्रेमींची मने जिंकली आहे। यावेळी खो खो अल्टिमेट खेळाडू दिलीप खांडवी, माजी राष्ट्रीय खेळाडू गणेश राठोड, दिनेश राठोड, जगन मच्छिंद्र, राहुल, चंद्रकांत, मनोज खेळाडू उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे याही वर्षी जिल्हा स्तरावर संस्थेच्या अलुंगड आश्रमशाळेने विजय संपादन केल्याने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड JP गावित, संचालक मंडळ, समन्वयक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडू, मैदानावर मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक श्री योगेश माळवाळ, निवृत्ती लांडगे, रामचंद्र गांगुर्डे, गंगाराम गावित, महेश पवार, प्रवीण बागुल, मनोज वाघ, राजेंद्र पवार यांचे अभिनंदन केले व विभाग स्तरासाठी शुभेच्छा दिल्या। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।